विधाने आणि निष्कर्ष. आता आपल्याला असं विधाने आणि निष्कर्ष दिले जाईल, त्यामध्ये 2 विधाने दिले जाईल, 1 आणि 2, आणि यामध्ये आपल्याला 2 निष्कर्ष दिले जाईल आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिले जाईल. 1, 2, 3 आणि 4 असे ऑप्शन दिले जाईल. त्यामध्ये दिले जाईल 1 व 2 दोन्ही विधाने बरोबर, म्हणजे ही दोन्ही विधाने बरोबर आहे. 1 व 2 समजा हे दोन्ही विधाने चूक आहे किंवा सेकंड बरोबर आहे आणि फर्स्ट चूक आहे किंवा फर्स्ट बरोबर आहे, फर्स्ट बरोबर आहे, सेकंड चूक आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं जाईल. म्हणजे अशा आपल्याला चार अशापैकी आपल्याला 4 अशी विधाने दिले जाईल. फर्स्ट अँड सेकंड बरोबर आहे, चूक आहे, असं काही विचारता येईल आपल्याला. मग त्यामध्ये आपल्याला म्हणजे दोन्ही चूक आहे किंवा दोन्ही बरोबर आहे किंवा 2 पैकी 1 चूक आहे, 2 पैकी 1 बरोबर आहे असं आपल्याला दिलं जाईल. मग आता आपल्याला समजा विधान ए मध्ये आपल्याला समजा विधान ए समजा ए घेऊ आपण इथे आणि इथे विधान बी घेऊ. विधान ए मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की सर्व ससे पोपट नाही दिलेला आहे आणि सर्व पोपट ससे आहेत. म्हणजे आपला पहिलं विधान काय झालेलं आहे, पहिलं विधान नकारार्थी झालेलं आहे आणि सेकंड विधान आपलं काय झालेलं आहे, दुसरं विधान आपल्याला काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह झालेलं आहे. मग निष्कर्ष, आता निष्कर्षमध्ये आपल्याला निष्कर्ष खाली असं दिलेलं आहे. निष्कर्षमध्ये आपल्याला दिलेलं आहे 1 आणि 2. त्यामध्ये काय दिलेलं आहे, सर्व ससे पोपट आहेत. सर्व ससे पोपट आहेत आणि सर्व पोपट ससे आहेत. मग आता आपल्याला इथं आहे, आता आपल्याला पहिले सर्वात प्रथम पाहायचं आहे की कोणतं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आपल्याला विधानामध्ये काय दिलेलं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे, एक पॉझिटिव्ह दिलेला आहे. पण आपल्याला येथे निष्कर्षामध्ये काय दिलेलं आहे, सर्व आहेत हे काय झालं पॉझिटिव्ह आणि हे पण काय झालं आहे पॉझिटिव्ह. म्हणजे मग हे दोन्ही पॉझिटिव्ह आहे. जर विधानामध्ये जर आपल्याला एक जर सेंटेन्स नकारात्मक दिलेला असेल आणि निष्कर्षामध्ये जर आपल्याला दोन्ही सकारात्मक सेंटेन्स दिलेला असेल तर त्यापैकी मग हे दोन्ही निष्कर्ष आहेत. तर यावर आपल्याला आन्सर येईल 1 व 2 दोन्ही काय आहे, चूक आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे, विधान 1 व विधान बी म्हणजे निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 हे काय चूक आहे. म्हणजे 1 आणि 2 हे दोन्ही निष्कर्ष काय येईल आपले चूक येतील. कारण की तिथे याच्यावर इथं आपल्याला काय दिलं, सकारात्मक आन्सर दिलेला आहे, पण विधानामध्ये ए जे आहे ते निगेटिव्ह आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला सर्वात आधी कोणतं पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे, कोणतं निगेटिव्ह सांगितलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे की ते विधान आपल्याला कशा प्रकारे विचारलेलं आहे आणि त्याचे निष्कर्ष कसे दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला 4 ऑप्शनपैकी 1 ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. असं आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विधान आणि निष्कर्ष येईल. आणि सेकंड आपण अजून दुसरं एक हे घेऊया, याचंच एक उदाहरण घेऊया. दुसरे एक अजून आपण उदाहरण घेऊया. त्यामध्ये मी एक उदाहरण देते. एक्झाम्पल जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करा तेवढे लवकर आपल्याला क्वेश्चनचे आन्सर येईल. त्यामध्ये अजून एक विधान घेऊ. सर्व कलाकार गायक आहेत. सेकंड, सर्व गायक कलाकार आहेत. आता निष्कर्षामध्ये आपल्याला हे आपल्याला विधान लक्ष ठेवायचं. मग आता आहे काय, हे दोन्ही विधान आपल्याला काय आलेली इथं पॉझिटिव्ह, म्हणजे हे दोन्ही विधान काय सकारात्मक आहे. मग आता आपल्याला निष्कर्षामध्ये विचारलं आहे आपल्याला पहिलं, सर्व गायक कामचोर आहेत. दुसरं, सर्व गायक कलाकार आहेत. मग आता यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायला की इथे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्हची इथे गोष्टच नाही आहे. मग त्यामध्ये आपल्याला मध्यम लक्ष ठेवायला, इथं पण गायक आहे, इथे पण गायक आहे. मग या 2 सेंटेन्स मध्ये इथे कुठं गायक आहे, इथं पण गायक आहे. म्हणजे
व 2 निष्कर्ष बरोबर आहे, म्हणजे 1 व 2 बरोबर आहे हे येऊ शकते, किंवा मग सेकंड मध्ये विचारू शकते 1 व 2 निष्कर्ष चूक आहे बरोबर आहे. थर्ड मध्ये विचारू शकते फक्त 1 बरोबर. चौथ्यामध्ये विचारू शकते फक्त 2 बरोबर, असं पण विचारू शकते फक्त 1 फक्त 2 बरोबर. मग याच्यावरनं आपल्याला इलिमिनेट करायचं आहे, एक कोणतेही आन्सर आपल्याला द्यायचा आहे. तर मग यामध्ये आपल्याला आन्सर देत असताना आपण कसं देणार आहे, मग आता गायक हे काय मध्यम पद आहे. कोणतं पद आहे? मध्यम पद. आता इथं त्याचं मध्यम पद आलेलं आहे, म्हणजे पहिल्या निष्कर्षामध्ये मध्यम पद आलेलं आहे, तर हे आपला आन्सर नाही होणार. मग आपला आन्सर काय होणार आहे? सेकंड. सर्व गायक कलाकार आहेत. तर मग आपलं हे सेकंड पण आपला आन्सर होणार नाही आहे, कारण की याच्यामध्ये पण मध्यम पद गायक आलेलं आहे. सर्व गायक कामचोर आहे, याच्यामध्ये आपल्याला आन्सर काय होणार आहे? 1 व 2 दोन्ही काय चूक आहे, म्हणजे आपला आन्सर कोणतं होणार आहे?